नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुमच्याकडे ऊस असला, ऊसामध्ये जर तण झाले असले तर त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, हा 15 दिवसाचा ऊस आहे लागवड करून. तर यामध्ये मी तणनाशक मारणार आहे. कोणतं तणनाशक मारणार आहे, त्या तणनाशकने काय होईल, आपलं जे तण आहे सर्व नाहीसं होईल. तुम्हाला मी तणाची अवस्था दाखवतो, कशा प्रकारे तण आहे सध्या जमिनीत. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, कॅन आहे हा सगळ्यात जास्त भारी आहे, म्हणजे याला मर नाही लवकर. त्यामुळे मी असं तणनाशक तुम्हाला सांगणार आहे. जे औषध पाहू शकता, सध्या 3 ते 4 किंवा 5 पाण्यावर आपलं तण आहे. अशा प्रकारे आपल्या वावरात तण उगलेलं आहे. ऊसाचं वावर आहे. या ऊसाच्या वावरात आपण पहिल्यांदा सोयाबीन होती, त्यामुळे सोयाबीन पण उगली आहे वावरात. त्यामुळे आपण याच्यात असं तणनाशक घेतलं आहे की जेणेकरून आपल्याला सर्व तण नाहीसं होणार आहे आणि उत्पन्नात म्हणजे आपण हे तण जर वाढून दिलं तर तण जळत नाही. त्यासाठी 15 दिवसात तण औषध मारलं तरी चालतं आहे. कारण की काहींचं म्हणणं असतं आहे की आपण लवकर औषध मारलं तर ऊसाला जमत नाही, झटका बसतो आहे. त्यासाठी मी तणनाशक आणलेलं आहे. रेग्युलरमध्ये सर्वजण मारतात मित्रांनो हे तणनाशक. पण ह्या तणनाशक अशा अवस्थेत मारलं तर तण अजिबात राहत नाही. त्यामुळे तणनाशक कोणतं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण तणाची अवस्था पाहून घ्या. तुमच्या वावरात अशा प्रकारे तण पाहिजे, पाहू शकता. अशा प्रकारे तण पाहिजे. आणि तणाची म्हणजे आंबणीच दिली, म्हणजे ऊस लागवल्यानंतर मी हे दुसरंच पाणी दिलेलं आहे. पहिलं एक पाणी ऊस लावायला आणि दुसरं एक पाणी हे ओलायला. अशा प्रकारे दुसऱ्या पाण्यालाच मी तणनाशक मारून घेणार आहे. कारण आपल्याला पुढं काही तणाची अडचण येणार नाही आणि वावर एकदम 100% निर्मळ राहणार आहे. आणि तुम्हाला मी हा व्हिडिओ एक 10 दिवसांनी परत एक व्हिडिओ टाकणार आहे तण जळाल्यानंतर. तण कशा प्रकारे जळलं आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या साईडचा बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तुम्हाला मी तणनाशक दाखवतो कोणतं आहे. चला, आपला 20 लिटरचा ड्रम आहे मित्रांनो आणि त्याने आपण तणनाशक मारतोय. पहिलं तणनाशक आपण घेतलं आहे, त्यामध्ये सर्वजण ऊसासाठी बाजरीसाठी चालते ते आपलं म्हणजे 240 पाहू शकता तुम्ही. 240 आहे, ही लिक्विडमध्ये आहे. 58% 240 आहे. आणि दुसरं आपण मॅन्ट्रिब्युजन घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. ते पाहू द्या. मॅट्रिब्युजन 70% आहे आणि ही 100 ग्रॅमची पुडी आहे. यामध्ये आपण मी तुम्हाला प्रमाण नाही सांगत, पण अशा प्रकारे आपण तणनाशक मारलेलं आहे. जळाल्यानंतर मी तुम्हाला प्रमाण सांगेन किती टक्के मी टाकलं होतं.